कॅसानोव्हा हे नाव आपण कुठं ना कुठंतरी ऐकलंच असेल किंवा त्याच्याबद्दलच्या दंतकथा ऐकले असेल. पण हा कॅसानोव्हा नक्की कोण होता? असली कॅसानोव्हा कोण होता ते आपण जाणून घेऊया. नमस्कार, DST वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. ऑक्सफोर्ड डिक्शनरीच्या मते कॅसानोव्हा शब्दाचा अर्थ होतो अशी एक व्यक्ती जिचा अनेक सुंदर महिलांसोबत रोमॅन्टिक सेक्स संबंध असणे. कॅसानोव्हा हा शब्द 18व्या शतकात इटालियन लेखक, जादूगार, चोर आणि ॲक्टर जियाकोमो जॅकोपो गिरालामो कॅसानोव्हावरून बनला गेला. एक असा गडी ज्याच्या प्रेमामुळे आणि लैंगिक संबंधामुळे त्याला माणसाऐवजी एक प्रतीक मानलं गेलं. जगभरातील मुलींसोबत फ्लर्ट करणे, संबंध ठेवणे आणि पौरुषत्व दाखवणं याचं प्रतीक. पण कॅसानोव्हाच्या आयुष्यात एक सिरियल लवर असण्यापेक्षा बरंच काही होतं. आजच्या 300 वर्षापूर्वी जन्मलेल्या कॅसानोव्हाचं लहानपण अत्यंत वाईट होतं. त्याची आई एक थिएटर आर्टिस्ट होती तर वडील स्टेज डान्सर होते. पण असं सांगितलं जातं की कॅसानोव्हाचं वडील हे अत्यंत श्रीमंत होते आणि ते थिएटरचे मालक होते. त्यांच्या थिएटरमध्ये कॅसानोव्हाची आई काम करत असायची. वय वर्ष 8 असताना कॅसानोव्हाच्या वडिलांचं निधन झालं आणि त्याला बोर्डिंगमध्ये भरती करण्यात आलं. तिथं त्याला वयाच्या 11व्या वर्षी आपले शिक्षक गोजी यांच्या लहान बहिणीसोबत पहिलं प्रेम झालं. कॅसानोव्हा आपल्या डायरीत याबद्दल लिहितो की त्या मुलीने माझ्या हृदयात जी आग पेटवली होती की कल्पनाच मी नव्हती केली की ती मुलगी माझी पॅशन बनेल. जसं सगळ्यांसोबत होतं अगदी त्याचप्रमाणे कॅसानोव्हाला सुद्धा पहिलं प्रेम मिळालं नाही. तिनं दुसरीकडे लग्न केलं पण अगदी म्हातारपणात सुद्धा त्याने तिच्यासाठी सगळं केलं. कॅसानोव्हानं आपली पहिली नोकरी केली ती चर्चमध्ये, जिथं त्यानं भरपूर अभ्यास केला व त्याने आपलं टॅलेंट वापरून मोठमोठ्या अधिकाऱ्यांचं सिक्रेट प्रेमपत्र लिहिले आणि त्याचं हे प्रकरण उघडकीस आलं आणि त्याला बळीचा बकरा बनवून चर्चमधून काढून टाकण्यात आलं. नंतर त्यानं सेनेमध्ये नोकरी केली. ऑर्केस्ट्रामध्ये व्हायोलिन वादक म्हणून काम केलं. नंतर वकील बनला, प्रोफेशनल जुगारी झाला आणि शेवटी तो युरोपच्या मोठ्या यात्रेवर निघून गेला. कॅसानोव्हानं एक जादूची ट्रिक अवगत केली होती. श्रीमंत बायकांना आपल्या बोलण्याने त्याने मोहिनी घातली होती. त्यांच्यासोबत संबंध ठेवून त्याच्या कथा लिहिल्या. पण त्याचं हेही प्रकरण लवकरच उघडकीस आलं आणि पॅरिसमध्ये पोलिसांनी त्याला अटक केलं. जेलमधून तो पळाला आणि व्हेनिसला जाऊन पोहोचला. पण त्यातही त्याने भरपूर कांड केले. पॅरिसमध्ये तो बेंजामिन फ्रँकलिन, वोल्टेयर, मोझार्ट अशा महान लोकांसोबत राहिला. कॅसानोव्हाची मते महिलांविषयी खूपच विरोधाभास निर्माण करणारे होते. जेव्हा कॅसानोव्हा हा 14 वर्षाचा होता तेव्हा 14 आणि 16 वर्षाच्या 2 चुलत बहिणींसोबत त्याचं प्रेमसंबंध होते. या घटनेबाबत कॅसानोव्हा म्हणतो की यामुळे मी कायमचा बदलला गेलो. वेळोवेळी कॅसानोव्हाची महिलांविषयी मतं बदलत राहिली. एका बाजूला त्याने वयाच्या 40व्या वर्षी एका 13 वर्षाच्या पोरीला पैसे देऊन सेक्स गुलाम म्हणून ठेवून घेतलं, तर दुसरीकडे त्याने 31व्या वर्षी मुलगी 13 वर्षाची होती म्हणून तिच्यासोबत सेक्स न करता तिला सोडून दिलं. आपल्या डायरीमध्ये तो म्हणतो, अशी एकही इमानदार बाई नाही जिच्या मनात जागा बनवता येईल. दारू आणि ताकद कुणाला नामोहरण करण्याची साधनं नाहीत. प्रेम करण्यासाठी तुमच्याकडे चांगले शब्द असायला हवे. गप्प राहिलं तर प्रेम नष्ट होतं. तो पुढे म्हणतो की जर बाई फक्त दिसायला सुंदर असेल आणि तिला अक्कल नसेल तर पुरुषांच्या दृष्टीने ती काहीच महत्त्वाची नाही. बायकांचं हुशार असणं ही एक चांगली गोष्ट आहे. कॅसानोव्हाचं 152 बायकांसोबत एकूण प्रेमसंबंध होते. पण या बायकांसोबत असलेले संबंध त्याने कथा लिहून पॉप्युलर केले. 1820 साली त्याच्या कुटुंबाने त्याची डायरी पुस्तक रूपाने छापली. 1960 साली त्याचं पुस्तक इंग्रजीमध्ये सुद्धा आलं आणि एक कल्ट क्लासिकचा दर्जा त्याला मिळाला. कॅसानोव्हावर आजवर बऱ्याच डॉक्युमेंटरी, TV सिरियल्स बनवून गेल्या. सिरियल किलर असतात, सिरियल किसर असतात, पण कॅसानोव्हा सिरियल लवर होता. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.